नमस्कार. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिराम. जय जय रघुवीर समर्थ. माझे श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांना माझा साष्टांग नमस्कार. समर्थांना माझा साष्टांग नमस्कार. आपले दोन्ही आचार्य आदरणीय माधुरीताई आणि आदरणीय अलकाताईंनाही माझा साष्टांग नमस्कार आणि आपल्या सगळ्यांना माझं अभिवादन. समर्थ कृपेने आज आपण दासबोधाच्या समाप्तीपर्यंत येऊन ठेपलो आहोत. गेल्या साधारण 2.5 वर्षापासूनचा जो आपण हा उपक्रम चालू केला, त्या उपक्रमाच्या आता शेवटच्या 2 समासांचं चिंतन आज आपण करणार आहोत. 20व्या दशकातला 9वा समास सूक्ष्म निरूपण आणि 20व्या दशकातला 10वा समास. सूक्ष्म निरूपण या समासात समर्थ खऱ्या देवाचे त्याच्या स्वरूपाची पुन्हा एकदा साधकांना आठवण करून देतानाच त्याला गवसणी घालण्यासाठी ज्ञानप्राप्ती आणि ती देखील जाणत्याकडून करून घेतली पाहिजे आणि अज्ञानाला भोळसटपणाला येथे अजिबात थारा नाही हे अतिशय परखडपणे आपल्याला बजावतात. त्यासाठीच्या श्रवण मनन निदिध्यासन या साधन मार्गांचा पुनरुच्चार करून परमार्थाचं जे मर्म आहे ते केवळ ब्रह्मानुभवातच आहे याचीही जाणीव करून देतात. आज यावरील चिंतन सादर करणार आहे आपला सर्वांचा लाडका आणि आवडता आमोद रिसपूड. आयोजकांनी एक छान योग जुळवून आणलेला आहे. ज्या दोघांनी आपल्या या उपक्रमाची सुरुवात केली होती तेच दोघे आज त्याची समाप्तीही करत आहेत. मी आमोदला विनंती करते की त्यांनी चिंतनाला सुरुवात करावी. आमोद. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू श्री रामचंद्र आणि श्री समर्थ हनुमंतराय, श्री सद्गुरु सगळ्यांना वंदन. आपले दोन्ही आचार्यद्वय आदरणीय अलकाताई आणि आदरणीय माधुरी मावशी दोघींना वंदन. आणि आपण सगळे सहाध्यायी श्रोते बंधू भगिनी आपण सगळ्यांना प्रेमाचं अभिवादन. आपला हा अभ्यास हे चिंतन अगदी आता कळसापर्यंत आलेलं आहे. म्हणजे खर तर 20वा अख्खा दशकच कळसाप्रमाणे आहे. पूर्ण दशक जसं देवळाच्या कळसाचं दुरून दर्शन होतं आणि तिथे देऊळ आहे हे लक्षात येतं, तसं दासबोधातल्या मुख्य सारांश तत्वज्ञानाचा या 20व्या दशकातून आपल्याला मिळतो. आणि त्या दशकातला सुद्धा अगदी शेवटचे 2 कळसाचे समास आज आपल्या समोर चिंतनाला आहेत. विमळ ब्रह्म हा खऱ्या अर्थाने दासबोधाच्या समाप्तीचा समास. आणि जसं कुठल्याही कळसालाही छोटासा घाट किंवा बेस लागतो, तसा हा 20-9 त्याच्या आधीचा. विमळ ब्रह्म म्हणजे खरा देव हा जाणण्यासाठी त्याचा जो बेस आहे तो म्हणजे आपली बुद्धी सूक्ष्म करणं, आपले विचार सूक्ष्म करणं, आपलं अंतःकरण सूक्ष्म करणं आणि त्याचं निरूपण करणारा हा अगदी 20-10च्या आधीचा समास. आपण सूक्ष्म हे सूक्ष्म आणि स्थूल हे जोड शब्द अगदी आपल्या परिचयाचे आहेत. त्यातली व्यावहारिक या शब्दांचा अर्थ आणि परमार्थातला अर्थ अगदी भिन्न आहे. आपण व्यवहारात सूक्ष्म म्हणजे काय की बारीक आहे, अगदी न दिसणार, सुईचं नेढं अगदी सूक्ष्म आहे, विषाणू सूक्ष्म आहे, अशा रीतीने आपण म्हणतो. पण हे व्यावहारिक भाषेतलं झालं. पारमार्थिक भाषेत, आध्यात्मिक भाषेत सूक्ष्म या शब्दाचे 2 मुख्य अर्थ होतात. एक तर सूक्ष्म म्हणजे व्यापक. जितकी सूक्ष्मता अधिक तितकी व्यापकता अधिक. समजून घेण्यासाठी जी पंचमहाभूत आहेत ती एकापेक्षा एक कशी व्यापक आहेत आणि कशी सूक्ष्म होत जातात हे आपल्याला माहिती आहे. पृथ्वी तत्व म्हणजे उदाहरणार्थ कुठलाही वस्तू घ्या, समोर असलेला मोबाईल हा त्याच्या जाडी उंची लांबी इतका मर्यादित आहे. तो एखाद्या बॉक्समध्ये भांड्यात ठेवला तरी तो तसाच राहतो. ह्या पृथ्वीपेक्षा जल आग
कसं सूक्ष्म, ते एखाद्या भांड्यात ठेवलं तर त्याचा ते आकार घेतं. अग्नी आपापेक्षा कसा अधिक सूक्ष्म, त्याला एक असा विशिष्ट असा आकार नाहीये. एखाद्या यज्ञकुंडातला अग्नी यज्ञकुंडाच्या बाहेरही जातो आणि त्याला कुठलाही एक फॉर्म असा नाहीये. अग्नीपेक्षा वायू सूक्ष्म, कारण तो अधिक सगळीकडे व्यापक आहे. तो अग्नीलाही झडपून टाकतो आणि उरतो. म्हणजे तो अग्नीपेक्षा निश्चित व्यापक असला पाहिजे. आणि हा वायू कुठे वाहतो, तर आकाशात वाहतो. त्यामुळे आकाश अधिक वायूपेक्षा अर्थातच व्यापक असलं पाहिजे, कारण एक जी गोष्ट त्याच्यात सामावली जाते ती गोष्ट त्या सामावणाऱ्या गोष्टीपेक्षा अधिक मोठी हवी. वायू ज्याच्यात आहे ते आकाश अधिक सगळ्यात व्यापक आहे. आपल्याला माहितीये भिंतीत सुद्धा खिळा का ठोकला जातो, तर स्थूल दिसणाऱ्या जड भिंतीत सुद्धा पोकळी आकाश आहे म्हणून. पहा की जितकी व्यापकता जास्त तितकं सूक्ष्मत्व आपल्याला वाढत जाताना दिसतं. जितका मोबाईल पृथ्वी तत्व स्पष्टपणे दाखवू शकतो तितकं आकाश आपण दाखवू नाही शकत. त्यामुळे सूक्ष्मता ही व्यापकतेबरोबर त्याचं संबंध आहे, रिलेशन आहे. 22व्या ओवीतच पहा समर्थ काय म्हणतात, निर्गुण निर्विकारी एक ते सर्वाठायी व्यापक. सर्वाठायी व्यापक असणं ही सूक्ष्मतेची परमावधी आहे. आता सगळ्या ठायी व्यापक असण्याने काय फायदा होतो, असं आहे पहा की जी गोष्ट व्यापक नाही ती गोष्ट मर्यादित आहे. बरोबर. जिथे मर्यादित आहे म्हणजे व्याप्यपणाला अजूनही कुठेतरी जागा आहे. म्हणजे माझ्याकडे मोबाईल आहे म्हणून माझ्याकडे पेन ठेवायला जागा आहे. या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्यामुळे तिथे दुसरेपणाला वाव आहे. थोडक्यात जिथे जिथे दुसरेपणा आला तिथे तिथे द्वितीयाद्वयी भयं भवती, तिथे भय निर्माण झालं अशी श्रुती सांगते. सोप्या शब्दात लहानपणी एकुलत्या एक मुला मुलींना ऐकायला येतं की तू काय एकटाच आहेस म्हणजे तुला खाऊ शेअर करायला नको. जिथे एकटेपणा आहे तिथे शेअरिंग नाहीये, तिथे विकार नाहीयेत. पण जिथे दोनपणा आला तिथे सगळ्या तऱ्हेचे विकार येतात. विकारापाठोपाठ दुःख, तुलना, मत्सर आपल्या सगळ्यांना माहिती, हे सगळं येतं का, तर दुसरेपणामुळे. पण जिथे अमर्याद व्यापकत्व असेल, जिथे एकच असेल, तिथे त्या मुलाला जसं खाऊ शेअर करावा लागत नाही, तसंच त्या परब्रह्म तत्वाला, त्या अत्यंत व्यापक तत्वाला कुठलेही विकार संभवत नाहीत त्याच्या बाबतीत. मला सूक्ष्म का व्हायचं आहे, सूक्ष्म विचार का करायचा आहे, तर इथे हे पहिलं कारण आपल्याला मिळतं की कुठलेही भय, दुःख, उद्वेग, मत्सर असं तिथे काहीही नाही. कारण हे सगळे विकार कोणाबाबत तरी, कोणाच्या तरी सापेक्ष व्यक्त होतात. पण इथे दुसरं काही नसल्यामुळे एकमेव त्या परब्रह्मात सच्चिदानंद त्याचं लक्षण केलेलं आहे. दुसरा सूक्ष्म शब्दाचा अर्थ इंद्रिय गोचरता ह्या गोष्टीच्या रिलेशन मध्ये किंवा सापेक्षतेने वापरला जातो. उदाहरणार्थ पुन्हा मोबाईल हा माझ्या डोळ्यांनी मला दिसतो. डोळे बंद झाले तरी स्पर्शाने दिसतो. म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियांनी एखादी गोष्ट जाणली जाऊ शकते. दृश्य विश्वापेक्षा, म्हणजे आपण जे उदाहरण बघितलं मोबाईलचं, त्याच्यात आपण सगळं दृश्य विश्व लक्षात घेऊ. त्याच्यापेक्षाही सूक्ष्म काय आहेत, तर आपले विचार, आपल्या मनातले विचार तरंग जे आहेत ते सूक्ष्म आहेत. हा विचार असं म्हणून त्याच्याकडे बोट दाखवून त्याला सांगता येत नाही, दाखवता येत नाही दुसऱ्याला. पण माझ्या मनात असा असा विचार आला असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माझ्या मनात आलेला विचार मला कळतो. त्यामुळे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रियांनी जाणवणारी गोष्ट ही स्थूल आहे. तशीच अंतःकरणाने जाणवणारी किंवा कळणारी गोष्ट सुद्धा तितकीच स्थूल आहे. ती ह्या बाह्य स्थूल गोष्टींपेक्षा सूक्ष्म असेल, पण ती सूक्ष्मतेची परमावधी नाही, कारण अंतःकरणाने त्याच्या घडामोडी मला कळू शकतात. म्हणजे जे जे माझ्या अंतःकरणांनी आणि बाह्येंद्रियांनी समजू शकतं ते ते सगळं स्थूल कॅटेगरीत येतं. आणि कठोपनिषद आम्हाला काय सांगतं, तर एष सर्वेषु भूतेषु गूढात्मोन प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. पहिल्या अध्यायातली 3री वल्ली आणि मंत्र 12 की या बुद्धीच्याही पलीकडे असलेला आत्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे आणि तो सूक्ष्म बुद्धीने जाणता येऊ शकतो.
आता कसं काय आत्मा सूक्ष्म आहे? माझ्या डोळ्यांना बाहेरच्या जगातली वस्तू कळते. डोळ्यांच्या पाठीमागे मन आहे म्हणून मला ती कळते. मनाच्या पाठीमागे बुद्धी आहे मला म्हणून ती कळते. आणि बुद्धीलाही कार्यान्वित करणारं आत्मा नावाचं तत्व माझ्या देहात असल्या कारणाने बुद्धी माझी ऍक्टिव्हेट होते. म्हणजे बुद्धीच्याही पलीकडे आपली जाणण्याची कृती बुद्धीपर्यंतच सीमित असते. त्याच्याही पलीकडे असणारं ते आत्मतत्व आहे आणि ते सूक्ष्म दृष्टीच्या महात्म्यांनाच तो प्रगट होतो किंवा तो समजून येतो असं आपल्याला श्रुती सांगते. सूक्ष्म या समासाच्या नावाची ही पूर्वपीठिका झाल्यानंतर आपल्याला हा समास उलगडायला बरंच मदत होईल. कारण जो मुख्य देव शोधायचा आहे तो यापैकी कुठल्याही स्थूलात न बसणारा आहे. कारण आपण पाहिलं स्थूलाला नाश आहे, विकार आहे, दुःख आहे. खरा देव जो आहे तो ऐसा नाही. देव करीजे ऐसा नाही, देव टाकीजे ऐसा नाही. आपल्याला प्रश्न पडतो, आपल्याला दुःख होतं. आमचा जो पूजेतला किंवा आमच्या समजुतीतला जो मूर्ती देव आहे तो पडू शकतो, फुटू शकतो. सूक्ष्मच्या व्याख्येत बसवून पहा. एकतर तो माझ्या इंद्रियांना कळतो आणि तो अमर्याद व्यापक नाही, तो सापेक्ष व्यापक आहे. छोटीशी मूर्ती किती मोठ्यात मोठी मूर्ती झाली तरी ती काही जगभर व्यापून नाहीये, त्यामुळे तिला विकार आहेतच. त्यामुळे कुठेतरी मनात सामान्य व्यक्तीच्या उलघल निर्माण होते की माझा देवाला विकार आहेत. पण शास्त्र आम्हाला सांगतं, समर्थ आम्हाला सांगतात की तरी तो देव तसा नाही. तो खरा देव कसा आहे तो विवेके ओळखावा. आणि तो कसा ओळखायचा तो 5व्या समासात 5व्या ओवीत समर्थ सांगतात, नाना साधने निरूपणे देव शोधाया कारणे सकळ आपुले अंतःकरणे समजले पाहिजे. आता आपण पाहिलं बुद्धीच्याही पलीकडे असलेला तो आत्मा आहे. म्हणजे आपले डोळे, त्वचा, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय तर विसरूनच जा. त्यातल्या त्यात तो कोणाच्या जवळ आहे तर तो बुद्धीच्या जवळ आहे. त्यामुळे आम्ही आमच्या बाह्य ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रियांनी देव पाहायला जावं किंवा तो देव प्राप्त व्हावा असं म्हटलं तर ते शक्यच नाहीये. तर ते आपल्या अंतःकरणाने पाहायचे, अंतःकरणे समजले पाहिजे असं समर्थ इथे म्हणतात. कारण 6व्या ओवीत ते काय म्हणतात, हा देव, हा खरा देव काही देण्या घेण्याच्या व्यवहारातली वस्तू नाही. रादर ती कुठली आपल्या व्यवहारातली वस्तूच नाही, तर ती आत्मवस्तू, वस्तुतंत्र आहे. ही शब्द चमत्कृती असली तरी परब्रह्म वस्तू ही वस्तुतंत्र म्हणजे ओरिजिनली स्वतःहून तशीच आहे. तिला काही प्रयत्नांनी, बाह्य प्रयत्नांनी जाणता येणार नाहीये. दुसरं समर्थ इथे आपल्याला 7व्या ओवीतच क्लिअर करतात की आम्हाला जे देवदर्शन व्हायची इच्छा आहे, आस आहे, ते देवदर्शन कसं आहे तर मज प्रत्यक्ष भेटवावा देव, परंतु विवेकाचा उपाव वेगळाची आहे. माझ्या चर्मचक्षूंनी मला देवाचं दर्शन होईल असं नाही. तो खरा देव नव्हे. विवेकाचा उपाव त्याच्यासाठी करायला लागणारा विवेकाचा उपाय काही वेगळाच आहे. वेगळा उपाय काय आहे? नाथ महाराजांची एक सुंदर ओवी आहे एकनाथी भागवतातली 11वा अध्याय 86वी ओवी. दृष्टी प्रकाशे देखणेपणी ते देखणे देखे दृश्य स्थानी, जेवी डोळा दर्पणी निज दर्शनी देखतू. काय म्हटलेलं आहे? जेवी डोळा दर्पणी, माझाच डोळा मी आरशात पहावा, निज दर्शनी देखतू, माझच प्रतिबिंब मी पाहतो आहे असं ते दर्शन आहे. देवाचं दर्शन म्हणजे देवा तू तिथे, मी इथे, मी तुला डोळे भरून पाहतो असं नाही. जणू माझाच डोळा मी जसं पाहतो तसं स्वतःच मीच ते आहे असं ते दर्शन आहे. थोडक्यात देवदर्शन म्हणजे त्या देवाचा मीच तो आहे असा अनुभव, हे खरं दर्शन आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर आम्ही आमची वृत्ती अंतर्मुख केली पाहिजे. आता जी बहिर्मुख झालेली आहे, स्थूलाकडे वळलेली आहे, स्थूलात रमलेली आहे, ती माझी अंतःकरण वृत्ती मी आत वळवणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात की ज्ञानाचीच कास आम्हाला ह्याच्यासाठी धरली पाहिजे. ज्ञान कुठलं, खरं काय आहे, खरा देव कुठे आहे ह्याचं चिंतनाचं ज्ञान आम्हाला झालं पाहिजे. चिंतनातून आम्हाला ज्ञान झालं पाहिजे. ह्याच्यात अज्ञानाचा भोळा भाव उपयोगी येणार नाही. समर्थ इथे काय म्हणतात 13व्या ओवीत, माया सांडून मुळास जावे तरीच समाधान पावावे. माया म्हणजे हे आपल्या स्थूल सूक्ष्म
इंद्रियांनी, बाह्येंद्रियांनी जी बाहेर आपली धाव झालेली आहे, की मागच्या ओळीत जसं म्हटलं की देवाच्या सुरता कराव्यात, म्हणजे मूर्तीमध्ये स्थूल उपासनेतच आम्ही रमलेलो आहोत. त्यातून आम्ही आमची वृत्ती अंतर्मुख केली पाहिजे. समर्थ 5व्या दशकातल्या 6व्या शुद्ध ज्ञान निरूपण समासात काय सांगतात, की जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान, म्हणजे दृश्याचंही भान नाही आणि जाणीव सुद्धा जिथे खपत नाही, विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलिजे. जाणीवही नको म्हणजे अंतःकरणही निवृत्त झालं पाहिजे आणि बाह्य इंद्रियांची धावतर पूर्ण थांबली पाहिजे. दृढ निश्चयाचे निपळे, दृश्य असताच नाडळे, सदा स्वरूपी मिसळे, या नाव साधक. साधकाची व्याख्याच अशी केलेली आहे की दृश्याचं दिसत असलं तरी असू दे, व्यवहार करायला लागू दे, पण त्याच्यातून आपली दृष्टी काढून सदा स्वरूपी मिसळे, स्वरूपाकडे, आपल्या बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्म्याचा जो अनुसंधान धरतो त्याला साधक म्हणतात. आता हे कळण्यासाठी, असा साधक होण्यासाठी, आपली वृत्ती अंतर्मुख करण्यासाठी काय करावं, तर ते 18-19व्या ओवीत समर्थ सांगतात की अध्यात्म श्रवण करीत जावे, म्हणजे सकळ काही फावे. अधिकारी श्रीगुरूंकडून, अधिकारी वक्त्यांकडून, अधिकारी संतांकडून अध्यात्म श्रवण करत जावं. अखंड श्रवण करता करता आपल्याला खरं काय ते कळू लागतं. आजवर आपण अशीच उपासना, पूजा, विचार करत राहिलो, पण कुठेतरी असे समाज, असे वक्ते, असे सद्गुरू आपल्या आयुष्यात आले आणि त्यांनी सांगितलं अरे असं नाही असं आहे, तेव्हा आपल्याला कळलं आणि आता मार्ग सुरू झालेला आहे. तर या श्रवणाचं आणि सद्गुरू कृपेचं अत्यंत महत्व आहे. नेमकं काय करायचं आहे, त्यांनी सांगितलेल्या उपदेशानुसार सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे. आत्ताच आपण पाहिलं, आपल्या अंतःकरणात स्थूलाचे अत्यंत गुंता झाल्या कारणाने आपण त्याच्यातून बाहेरच पडू नाही शकतो. त्या अंतःकरणातून खरं तर मागे जायचंय, पण आम्ही पुढे जी आमची दृष्टी आहे त्याच्यातूनच बाहेर नाही पडत होत. समर्थ इथे काय म्हणतात, सूत गुंतले, एखादी दोऱ्याची गुंडी गुंतून गेली असेल तर ती कशी आपण हळूहळू सोडवतो, तसं आपल्या मनाचा गुंता सोडवायचा आहे. ही ओवी वाचल्यावर आपल्या सगळ्यांना माऊलींचा मोगरा फुलला हा अभंग आठवत असेल. मनाची गुंती गुंफियेला शेला, पाप रखुमा देवी विठ्ठले अर्पिला. मनाचा गुंता सोडवायचा म्हणजे कसा सोडवायचा, तो सोडवायला जाताना अधिक गुंतो, म्हणून तो बाप रखुमा देवीसाठी त्याच्या पायावरच तो अर्पण करायचा आहे तो गुंता. आदरणीय अलकाताई आपल्या आचार्य, त्यांचं एक नेहमी त्यांच्या सांगण्यात येतं की जेव्हा आपल्याला शुद्ध आपली बुद्धी होते तेव्हाच शुद्ध तत्वाचं आपल्याला ध्यान लागतं. बाप रखुमा देवी वरू हा जो विठ्ठल आहे, हा जो श्रीराम आहे, तो शुद्ध आहे. त्या शुद्धाचं मी माझ्या अंतःकरणात ध्यान धरलं तर माझं अंतःकरण शुद्ध होईल आणि त्याचा परिणाम म्हणून पुन्हा त्या अधिक अधिक शुद्धाकडे आमची वाटचाल होईल. असं सगळं आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे, वृत्ती अंतर्मुख करायची म्हणजे काय करायची, या पिंडाचाच विचाराने, अंतःकरणाने सुट्टा सुट्टा करून विचार करायचा की हा जो सगळा पसारा किंवा कर्दम झालेला आहे, मी म्हणजे कोण आहे, तो सुट्टा सुट्टा केला, एक एक भाग सुट्टे केले आणि ते माईक आहेत किंवा ते परब्रह्मापासून वेगळे आहेत असा निर्णय केल्यानंतर हे सगळं सुट्टे करण्याची प्रक्रिया करणारा कोण आहे, तर तेच मी आहे. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी हा बोध होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ह्या तोच जर आपण दृष्टांत पुढे चालू ठेवला गुंतलेल्या सुताचा, तर असं समजून घेता येईल या गुंता हा 14 गाठींचा झालेला आहे आणि हीच 14 मायेच्या अभिव्यक्ती समर्थाने पुढे सांगितल्या. आपल्याला कशातून गुंता सोडवायचा आहे, तर समजुतीसाठी म्हणून ही 14 नावं, 14 मायेच्या अभिव्यक्ती सांगितल्या आहेत. तिसरा जो समास आहे सूक्ष्म नामाभिधान, याच दशकातला 20-3 हा जो समास आहे त्याच्यात ही 14 नावं आलेली आहेत. पण समजुतीसाठी, मांडणीसाठी थोडी इथे पुढे मागे झालेली आहेत. वेळेच्या अभावी आपण अगदी थोडक्यात ती पाहू की ही 14 जे मायेचे घटक आहेत म्हणा किंवा अभिव्यक्ती आहेत, त्या आपल्या आयुष्यात अखंड आपल्याला त्यांचा अनुभव आहे. त्यांचा जेव्हा जेव्हा आपल्याला अनुभव येईल तेव्हा तेव्हा शास्त्र विचाराने कसं त्याच्यातून सोडवून घ्यायचंय ते आपल्याला शिकता आलं पाहिजे. पहिलं तत्व काय आहे, निर्गुण निर्विकारी एक. माझ्यात एखादं निर्गुण निर्विकारी तत्व असल्याखेरीज हा अस्थिमांसाचा निर्जीव जड देह चालूच शकणार नाही.
म्हणजे या देहात काहीतरी चेतन तत्व आहे, म्हणून त्या कुठल्या तरी इतर आपल्या आसपासच्या जडांपेक्षा मी वेगळा आहे, हा साधा विचार आपल्याला करता येतो आणि ते चेतन तत्व मी आहे. मूळ माया संकल्प रूप, ओवी 23वी. जसं मूळ मायेत त्या परब्रह्मात संकल्प उठला, तसं माझ्या अंतःकरणात काही ना काही संकल्प उठत असतात. संकल्प उठण्यासाठी अधिष्ठान हवं. माझ्या मनात जर संकल्प उठले तर त्याला अधिष्ठान काय आहे? तर तो आत्माच आहे. म्हणजे माझ्या मनात उठलेल्या संकल्पाने मी अधिष्ठानाकडे, आत्म्याकडे जाऊ शकतो. मग पुढे समान गुण, गुणसाम्य हा तिसरी अभिव्यक्ती. मग अर्धनारी नटेश्वर, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, षडगुण ऐश्वर्य, 4, 5, 6, 7. महत्त्व म्हणजे त्यांची स्थिर अवस्था, ही 8वं तत्व. जेथे त्रिगुणाचे गूढत्व, 9, 10, 11 त्रिगुणांचा आपल्याला आपल्या आयुष्यात अखंड अनुभव आहे. माऊली 7व्या अध्यायात असं लिहितात, की भगवंत जे म्हणतात, की माझं स्वरूप माझ्यावरच्याच मायेने झाकून टाकलेलं आहे. जणू पाण्यापासून निर्माण झालेलं शेवाळच पाण्याला झाकून टाकतं, तशी ही त्रिगुणात्मक माया जी आहे, ती मला झाकून टाकते. जेव्हा जेव्हा मला त्रिगुणांची अभिव्यक्तीला मी सामोरा जातो, आयदर माझ्यातल्या त्रिगुणांच्या किंवा दुसऱ्यातल्या, तेव्हा तेव्हा त्या त्रिगुणांच्या पलीकडे असलेलं शेवाळाच्या पलीकडचं पाणी, तसं त्रिगुणांच्या पलीकडचं ब्रह्मतत्व, आत्मतत्व तिथपर्यंत मला जाता आलं पाहिजे. त्याच्यानंतर समर्थांनी या समासात 3 पुढचे घटक म्हणजे 12, 13, 14 असे मानलेले आहेत. मन, माया आणि जीव. अखंड चिंतन करताना माझं मन, जीवपणा आणि माईक जग यांचं साक्षीत्व मला ठेवता येतं. थोडक्यात त्या 14 अभिव्यक्ती जेव्हा जेव्हा सामोऱ्या येतील, तेव्हा तेव्हा त्यांच्यापासून त्या माईक आहेत आणि परब्रह्म वेगळं आहे, ते मी आहे. हा एवढ्या विचारांनी एक त्या भुजाला हात लावून एकदा तरी येता येतं आपल्याला. आणि हेच करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? शाश्वत समजून मग ते दृढ धरावे. 30वी समासाची शेवटची ओवी ही आहे, की हे अखंड दृढ धरायचंय. म्हणजे आदरणीय योगेश बुवा नेहमी एक उदाहरण देतात, जितकं कडलं म्हणजे स्वयंपाकघरातलं उदाहरण आहे, की एखादं कडलं किंवा एखादं पातेलं जर जास्त जितकं त्याला राब बसला असेल, खराब झालं असेल, तर आपल्याला तितकं तितकं घासावं लागतं साबणाने घेऊन. तितकं तितक्या वेळा त्याच जागेवर रबिंग करावं लागतं. तसं हे शाश्वत तत्व मी आहे, हे जोवर पक्क होत नाही, स्वच्छपणे कळत नाही, तोपर्यंत दृढ धरावे. अखंड त्याचं अनुसंधान दृढ धरायचंय. आणि कशासाठी? तर ते विमळ ब्रह्म मीच आहे हे समजून घेण्यासाठी. ते विमळ ब्रह्म कसं आहे हे 20-10 या पुढच्या समासात आपल्याला समर्थ सांगणार आहे. तुर्तास ते आम्हाला सगळ्यांना समजून यावं. जसा हा दासबोध ग्रंथ कळसाला गेला, तसं आमच्या जीवनाचंही सार्थक व्हावं, जीवनही ते कळसाप्रत जावं, ध्येयाप्रत जावं, अशी समर्थांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. अमोद, नेहमीसारखंच अभ्यास पूर्ण झाला अतिशय. बुद्धी सूक्ष्म करणं आहे, ती तू सूक्ष्म पंचमहाभूतांच्या मदतीने सूक्ष्म आणि व्यापकता या ज्या दोन्ही संकल्पना आहेत त्या अतिशय छान समजावून सांगितल्या. मोबाईलचं उदाहरण दिलंस. आणि हे सगळं का करायचं आहे, मुळामध्ये या सगळ्या अभ्यासाचाच उद्देश काय आहे, हाच या समासामध्ये समर्थांनी सांगितला. आणि तो तू अतिशय छान पद्धतीने समजावून सांगितला सगळ्या ओव्यांच्या आधाराने. आपली मुळात बुद्धी सूक्ष्म करून आपल्याला अनुभव घेणं हे महत्वाचं आहे. आणि त्यासाठी अखंड अनुसंधान टिकवून हळूहळू आपण त्या स्थितीपर्यंत पोहोचू शकतो, याची खात्रीच आपल्याला समर्थ देतात. खूप छान पद्धतीने तू विषय सगळा मांडलास. यानंतरचा जो दुसरा समास आहे तो विमळ ब्रह्मनिरूपणाचा. या समासात परत एकदा ब्रह्मतत्वाचं वर्णन समर्थ करतात. पुनरावृत्तीचा दोष पत्करून समर्थ अखेरच्या समासात जेव्हा हे सारं सांगतात, तेव्हा त्यांचा खटाटोप हा साधकांना या ग्रंथातून जे मिळायला हवं, ते मिळवण्याची पात्रता निर्माण व्हावी या तळमळीतून. ग्रंथाच्या उपसंहाराच्या भागात ग्रंथाभ्यासाने काय होणे अपेक्षित आहे, याचा उहापोहही समर्थांनी केलेला आहे. यावरचं चिंतन आज सादर करणार आहे सौ प्रियांका कुंटे. हीही आपल्याला अभ्यासपूर्ण चिंतन सादर करते. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. मी प्रियांकाला विनंती करते की तिने चिंतनाला सुरुवात करावी. धन्यवाद आरतीताई. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं
द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरूंना वंदन करते, समर्थांना वंदन करते। आपल्या या वर्गाच्या आचार्य आदरणीय अलका मावशी व आदरणीय माधुरी मावशी दोघींनाही वंदन करते आणि सर्व अभ्यासू सहअध्यायी सर्वांना सप्रेम अभिवादन करते। आता आपण दशक 20 समास 10 विमळ ब्रह्म निरूपण याचा विचार करणार आहोत। हा समास या दशकाचा शेवट नाहीये, तर तो पूर्ण ग्रंथाचा शेवटचा समास आहे। या 20व्या दशकाचं नावच आहे की पूर्ण नाम दशक। आधीच्या 19 दशकामध्ये ज्या ज्या संकल्पना समर्थांनी मांडल्या त्या साऱ्या संकल्पना या दशकामध्ये थोडक्यात पण एकत्रितपणे मांडलेल्या दिसतात। मी देह या अवस्थेतून दासबोध ह्या ग्रंथाच्या अभ्यासाला प्रारंभ झाला आणि या शेवटच्या समासात मी ब्रह्म याच्या साक्षात्काराने जीवाला पूर्णता प्राप्त झाली। 9व्या समासाच्या शेवटी समर्थ असं म्हणतायत, आत्ताच आपण बघितलं, पिंड पडता अवघेची जाते परंतु परब्रह्म राहते शाश्वत समजोन मग ते दृढ धरावे। समर्थ म्हणतात की स्थूल देह जेव्हा पडतो तेव्हा मायेच्या सर्व अभिव्यक्ती या देहाबरोबर जातात। आपण आधी विचार हा करून आलेलो आहे की जेव्हा देह पडतो त्यावेळेला वासनारूप जो सूक्ष्म देह आहे तो उदान वायूवर स्वार होऊन देह सोडतो। फक्त परब्रह्म अढळ राहते, त्याच्यात काही बदल होत नाही, तेच फक्त शाश्वत आहे। हे ओळखून आपण त्याच्याच अनुसंधानात राहावं असं समर्थांनी सांगितलंय। अशा या परब्रह्म तत्वाचे शाश्वत तत्वाचं स्वरूप आपल्याला समर्थ या विमळ ब्रह्म निरूपण या समासामध्ये सांगतायत। विमळ ब्रह्म म्हणजे मळविरहित ब्रह्म। मग हा मळ कुठला आहे, तर तो पंचमहाभूतांचा मळ, 3 गुणांचा मळ, 3 अवस्थांचा मळ, काळाचा मळ, या सर्व मळांचा या परब्रह्माला स्पर्श सुद्धा होत नाही। याचाच अर्थ असा की या कुठल्याही गोष्टींची मर्यादा परब्रह्माला नाही। कुठलीही गोष्ट जेव्हा आपण म्हणतो की मर्यादित आहे, परिच्छिन्न आहे, तेव्हा त्या गोष्टीला एकतर देशाची मर्यादा असते, कालाची मर्यादा असते अथवा वस्तूची मर्यादा असते। पण हे परब्रह्म तत्व मर्यादातीत आहे। माऊली असं म्हणतात, जे सर्वत्र सदा सम तेथे विभाग अधमोत्तम मतिवशे संभ्रम विवंचिती। आता देशाची मर्यादा म्हणजे एखादी गोष्ट एका वेळेला एकाच ठिकाणी असू शकते। कालमर्यादा म्हणजे आज एखादी गोष्ट आहे ती काल नव्हती आणि उद्या असेलच असं नाही। वस्तुपरिच्छिन्नता म्हणजे एखाद्या वस्तूची व्याप्ती किंवा गुण त्या वस्तूपुरतेच मर्यादित असतात। एक वस्तू ही दुसऱ्या वस्तूपेक्षा वेगळी असते। म्हणजे वही पुस्तक नसतं, पुस्तक खुर्ची नसते। अखेरीस एकाच वस्तूमध्ये सुद्धा अनेक अवयव असतात की जे परस्परांशी भेद दाखवतात। परब्रह्म तत्व हे सर्वत्र आहे असं सांगून त्याला देशपरिच्छिन्नता नाही असं सांगितलं। ते सदा आहे असं सांगून त्याला कालपरिच्छिन्नता नाही असं सांगितलं। आणि ते सम आहे असं सांगून सगळीकडे त्याचं समत्व सांगितलं, त्याची अखंडता सांगितली। देश, काल, वस्तू ही सापेक्ष परिमाण आहेत, पण या अपेक्षांचा विमळ ब्रह्माला कुठलाही मल नसल्याने ते निरपेक्ष व्यापक तत्व आहे। पारमार्थिक सत्तेमध्ये ब्रह्मच फक्त असतं, तिथे दुसरं काहीही नसतं। मग आता हा सगळा जो अभ्यास किंवा स्वरूप समजावून सांगणं आहे ते आपण का समजून घ्यायचं, तर इथे जेव्हा जेव्हा ते तत्व निरपेक्ष व्यापक आहे असं आपण म्हणतो तेव्हा तेच माझं स्वरूप आहे, त्यामुळे मी सुद्धा निरपेक्ष निरपेक्ष व्यापक आहे असा निश्चय करायचा। हा एकदा निश्चय झाला की शरीर गेल्यानंतर मी पण नसेन ही भीती जाते। समजा एखाद्या ठिकाणी इच्छा असून जाता आलं नाही तर होणारं दुःख आहे ते होणार नाही। मी निरपेक्ष व्यापक आहे हे कळल्यानंतर दुसऱ्याचा आनंद हा सुद्धा माझा आनंद वाटायला लागेल। आपल्याला मिळालेलं शरीर हे अपूर्ण आहे,
या अपूर्णाच्या सहाय्याने आपल्याला पूर्णाची प्राप्ती करायची आहे. या अपूर्णाला या सर्व मर्यादा लागू होतात ज्या आपण आता वर बघून आलो. पण आपण जर त्यालाच सत्यत्व देऊन ते पूर्ण होण्यासाठी कितीही आटापेटा केला तरी त्याच्यात आपल्याला यश मिळणार नाहीये. आता उदाहरण घ्यायचं झालं तर हे शरीर जे मला वाटतं की कायम टिकावं असं जरी वाटलं तरी ते कधी ना कधीतरी जाणारच आहे. या मिळालेल्या देहाने मर्यादित जे आयुष्य मला मिळालंय त्यात मी असं म्हटलं की मी सगळं काही जाणून घेईन तरी ते कदापि शक्य नाहीये. या अपूर्ण शरीराने आजूबाजूच्या जे अपूर्ण जग आहे त्याच्यातून मी आनंद मिळवायचा कितीही प्रयत्न केला तरी पूर्ण सुख कायमचं सुख हे जग आपल्याला देऊ शकत नाही. म्हणूनच या अपूर्णाचं मिथ्यत्व आणि पूर्ण ब्रह्माचं सत्यत्व समजून घ्यायचंय आणि ते परब्रह्म असं काही वेगळं नसून ते मीच आहे असा निश्चय करणे हे या मनुष्य जन्माचं फळ आहे. आपण बघितलं की समर्थ आपल्याला या तत्वाशी अनुसंधान ठेवायला सांगतायत. आपण 9व्या समासाचा शेवट बघितला. अनु म्हणजे त्याच्या मागे मागे जाणे आणि संधान म्हणजे जोडलेले राहणे. आता हे असं अनुसंधान ठेवण्यासाठी त्या तत्वाकडून काही प्रतिबंध होतो का? तर उत्तर आहे नाही. ते तत्व हे सगळीकडे आहे. ते नाही अशी जागाच नाहीये. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात, नभी वावरे जो अणुरेणू काही, रिता ठावया राघवे विण नाही. माऊली सुद्धा म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे. आपण जिथे जाऊ जसे असू तिथे आपल्याला ते सन्मुखच आहे, साक्षात आहे. पण आपल्या स्थूल क्रियांनी आपण जर म्हणू की मी ते मिळवेन, त्याला गवसणी घालेन, तर ते शक्य नाहीये. कारण ते तत्व हे निराकार आहे, निर्विषय आहे. आता स्थूल सूक्ष्म सूक्ष्माचा विचार आपण खूप छान पद्धतीने आता मागच्या समासात समजून घेतला. हे जे शब्द आहेत ते सापेक्ष शब्द आहेत. जेवढी सूक्ष्मता अधिक तेवढी व्यापकता अधिक. उदाहरणार्थ आपण आपल्या स्थूल देहाने त्या स्थूल देहा एवढीच जागा व्यापतो. म्हणजे स्थूल देहाने आपण मर्यादित असतो. परंतु आपला सूक्ष्म देह म्हणजेच मन जे आहे, अंतःकरण आहे, त्याची व्यापकता आपण क्षणोक्षणी अनुभवतो. म्हणजे एका ठिकाणी बसलेलं असताना, स्थिर असताना आपण मनाने अनेक ठिकाणांना भेटी देऊन येतो. आपण बघितलं की हे तत्व जे आहे ते निरपेक्ष व्यापक आहे. म्हणजेच ते स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म याच्याही पलीकडचं आहे. मग जर अशा तत्वाशी मला जोडलेलं राहायचं असेल, तर आपल्यापाशी असं कुठलं साधन आहे? ते साधन आहे विचार. आपल्या सूक्ष्म देहाचं म्हणजेच अंतःकरणाचं पर्यायाने मनाचं कार्य आहे संकल्प विकल्प करणं, म्हणजेच विचार करणं. त्या मनाने योग्य विचार करायचा, विवेकाने नको असलेले विचार, कल्पना बाजूला सारायच्या आणि सद्विचारातच स्थित राहायचं. बुद्धीने आपल्या स्वरूपाचा म्हणजे मी ब्रह्म असा निश्चय करायचा आणि एकदा का बुद्धीने त्या निश्चयाला स्थिरता प्राप्त करून दिली की त्याच निश्चयाने जीवन जगायचं. मी ब्रह्म हा निश्चय म्हणजे ज्ञान आणि त्या ज्ञानाला सहजता आली त्याला म्हणायचं विज्ञान. इतकी सहजता की जितकी एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला त्याच्या पुरुष किंवा स्त्री असण्याची असते. समर्थांनी मनाचे श्लोक याच भूमिकेतून लिहिलेले दिसून येतात. या परमार्थ मार्गावरील प्रधान साधन म्हणून मनाचं महत्व ओळखून त्या मनाने काय करायचं काय करायचं नाही याबद्दल समर्थ आपल्याला उपदेश करतात. आणि मग असं शुद्ध आणि शांत झालेलं जे अंतःकरण आहे ते आपोआपच त्या विमल तत्वाचं चिंतन करायला लागतं. हे सगळं करत असताना आपलं साध्य काय आहे हे मात्र आपण कायम समोर ठेवलं पाहिजे. नाहीतर आयुष्य संपेपर्यंत नुसतं साधनच चालू राहतं. साध्य आहे तोपर्यंत त्या साधनाचं साधनत्व असतं. आपण जेव्हा कुठलाही विचार करतो तेव्हा त्याला सगळ्यात आवश्यक गोष्ट कुठली असते? तर ते आहेत शब्द. आपण जर असं ठरवलं की 1 मिनिटभर आपण शांत राहायचं, मनात विचारच नाही येऊ द्यायचा, कुठलाही विचार नाही करायचा आणि समजा जर का विचार आलाच तरी शब्दाची सहाय्यता घ्यायची नाही, शब्द टाळायचे. तर आपल्या असं लक्षात येईल की आपण शब्दांचा आधार घेतल्याशिवाय विचार करूच शकत नाही. आता याची कारणमीमांसा जर करायची झाली तर शब्द हा आकाश या महाभूताचा विषय आहे, गुण आहे. आपल्या अनुभवाला येणारं सर्वात सूक्ष्म भूत कुठलं असेल तर ते आकाश आहे. या आकाशाचा दृष्टांत देऊनच आपण व्यापकता समजून घेऊ शकतो. या परब्रह्माचं जे स्वरूप आहे म्हणजे जे माझं स्वरूप आहे ते या आकाशापेक्षाही व्यापक आहे. त्यामुळे त्याच्या प्राप्तीसाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी आकाश म्हणजेच पर्यायाने शब्द सुद्धा आपल्याला मागे सोडावे लागतात. म्हणून त्याला शब्दातीत म्हटलं जातं. परब्रह्म पोकळ आहे म्हणजे काय? तर सर्व ब्रह्मांड जे जे काही निर्माण झालंय ते त्याच्यात सामावू शकेल इतकं ते पोकळ आहे. सर्व जगतापेक्षा अधिक अशी त्याची व्याप्ती आहे आणि सर्वाला व्यापूनही ते शिल्लकच राहतं.
आता हे जे काही आतापर्यंत आपण शब्द वापरले, व्यापक, घनदाट, पोकळ, सर्वत्र, सदा, सम, हे सगळे शब्द खरं तर सापेक्षतेने वापरले जातात. म्हणजे काय? तर त्याला जेव्हा आपण व्यापक म्हणतो, तेव्हा त्याने ज्याला व्यापलं आहे असं काहीतरी वेगळं गृहीत असतं. त्याला जेव्हा आपण पोकळ म्हणतो, तेव्हा त्याच्या पोकळीत राहणारं असं काहीतरी दुसरं गृहीत असतं. त्याला जेव्हा आपण सर्वत्र म्हणतो, तेव्हा सर्व असं काहीतरी गृहीत असतं. कारण काय आहे, आपल्याला अनुभवाला येणाऱ्या गोष्टींचा आधार घेऊनच त्याच्या तुलनेने आपण ते समजून घेत असतो. पण खरं पाहता ब्रह्म हे एकमेव अद्वितीय असं तत्व आहे. म्हणजे फक्त तेच आहे, बाकी दुसरं काहीच नाहीये. त्यामुळे ही दुसऱ्या कशाच्या तरी अपेक्षेने दिलेली त्याला नावं आहेत, ती सुद्धा खरी नाहीयेत. अशा या व्यापक, एकमेव, अद्वितीय, निराकार, निर्विषय तत्वाचा ते मी असा अनुभव सगळ्या संतांना, सत्पुरुषांना, सद्गुरूंना असतो. नुसता अनुभवच असतो असं नव्हे, तर तो अनुभव दृढ, अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय असतो. म्हणजेच ते त्याच्यातच स्थिर असतात. हा अनुभव, ही स्थिरता जर आपल्याला हवी असेल, तर जी ज्ञानदृष्टी, जी विवेकाची दृष्टी या संतांकडे, सद्गुरूंकडे असते, ती आपल्याला प्राप्त करून घ्यायला पाहिजे आणि ती तेच आपल्याला देऊ शकतात. संत ग्रंथांचं, सद्गुरूंच्या उपदेशाचं शास्त्रशुद्ध श्रवण, त्या श्रवणाचा अनुभव येईपर्यंत मनन आणि चिंतन आपल्याला करायला लागतं. अशा रीतीने बुद्धीचा एकदा दृढ निश्चय झाला, बुद्धी त्या निश्चयातच स्थित राहिली, की पुन्हा तिला कुठलाही निर्णय किंवा निश्चय करायचा नसल्यामुळे मनाचं जे कार्य आहे संकल्प विकल्प करायचं तेही थांबून जातं. म्हणजे मनाचं मन पण निघून जातं. यालाच उन्मनी स्थिती म्हणतात. अशा प्रकारे त्या साध्याची सिद्धी झाली, की त्यासाठी असलेल्या साधनाचं जे साधनत्व आहे म्हणजे मनाचं जे आपण आता बघून आलो, तेही शिल्लक राहत नाही. हा साध्य साधन विवेक आपल्याला तिथे जागृत ठेवावा लागतो. संपूर्ण वेदांत शास्त्राचं परिपूर्ण ज्ञान असलेले म्हणजे श्रोत्रिय, त्या शास्त्राला जे द्यायचंय, त्या अनुभवात राहणारे म्हणजेच ब्रह्मनिष्ठ आणि स्वतःला प्राप्त असलेला जो परमानंद तो सर्वसामान्य जीवाला देखील मिळावा अशी तळमळ आणि भूमिका असणारे म्हणजेच दयाळू सद्गुरूच आपल्याला आपल्या विमळ ब्रह्मरूप स्वरूपाची गाठ घालून देऊ शकतात. आता इथून पुढे ओवी क्रमांक 26 पासून या ग्रंथाचा समर्थ उपसंहार करतात. ग्रंथारंभ लक्षण मध्ये आपण बघितलं, भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव असा उपक्रम केला, ग्रंथाची फलश्रुती सांगितली आणि आता निर्गुण ब्रह्मते निश्चल अंतरी बिंबले ही फळप्राप्ती समर्थांनी सांगितली. तो जो जीव ब्रह्मैक्याचा निश्चय या ग्रंथाच्या श्रवणाने होतो, त्यासाठी वापरावयाचं साधन म्हणजे हा आपल्याला मिळालेला नरदेह. या नरदेहातच लाभलेलं विचाराचं सामर्थ्य आणि त्या विचाराने विवेकाने जे साधायचंय ते साधलं, की मग अजून काही करायचं शिल्लक राहत नाही. हे साध्य या ग्रंथाचं श्रवण करत असताना सतत समोर राहावं म्हणून या पुढील ज्या ओव्या आहेत त्यांचा रोज वाचावयाच्या ओव्यांमध्ये समावेश केलेला आहे. या दासबोध ग्रंथाचे समर्थांचं आपल्यावर अनेक उपकार आहेत. खूप अनेक मोठे उपकार आहेत. 20 दशक 200 समाज यांचा आपण समर्थांचं बोट धरून, आपल्या आचार्यांचं बोट धरून यथामती विवरण केलं. प्रत्येक वेळी हा अभ्यास आपल्याला अधिकाधिक देतच गेला. हा ग्रंथ परिपूर्ण ग्रंथ आहे. कारण जन्माचं सार्थक करायला तो समर्थ आहे. तसं जर का होत नसेल तर ती कमतरता आपल्यामध्ये आहे. जेव्हा आपण एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करतो असं जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या अभ्यासात आपण आपलं आयुष्य बसवायचं असतं. आपलं संपूर्ण जीवन जेव्हा अभ्यासमय होतं, तेव्हा त्याचं समर्थांना अपेक्षित असलेलं फळ मिळणार आहे. आणि ते मिळेपर्यंत मात्र या ग्रंथाचं बोट आपल्याला धरूनच ठेवावं लागणार आहे. मी या अभ्यास वर्गाच्या आयोजकांचं सर्वांच्या तर्फे आभार मानते. त्यांच्यामुळेच या ग्रंथाचा सहवास, त्यातील विचारांचा सहवास आम्हाला मिळाला. आपल्या दोन्ही आचार्यांनी खूप मौलिक असं मार्गदर्शन आपल्याला केलं. आपली उपस्थिती कशीही असली तरी त्या मात्र आपल्यासाठी कायम उपस्थित होत्या. आरतीताईंचेही विशेष कौतुक करते, की त्यांनी सातत्याने सूत्रसंचालनाची बाजू सांभाळली आणि ती उत्तम प्रकारे सांभाळली. त्यांचेही आभार मानते. सर्व अभ्यासार्थींचेही आभार मानते, की कारण आपल्यामुळेच या ग्रंथाचा अभ्यास करायला एक हुरूप मिळाला आणि नवीन काही विचार ऐकता आले. समर्थांना अपेक्षित असलेलं असं या ग्रंथाचं फळ आपल्या सर्वांना त्यांच्याच कृपेने मिळो अशी प्रार्थना करते. झालेली सेवा समर्थांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ. प्रियांका, अतिशय छान सगळ्या समासाचं विवेचन केलं. ब्रह्म जाणायचं
कशासाठी? तर आपल्याला भयमुक्त व्हायचंय, सुखरूप, आनंदरूप व्हायचंय आणि यासाठीचा विचार हे साधन आहे. डॉक्टर काका नेहमी म्हणतात ते विचारांनीच आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार आहोत आणि ते तू खूप छान समजावून सांगितलं. शब्दाच्या आधाराशिवाय आपण जरी विचार करू शकत नाही, तरी ब्रह्मानुभव मात्र त्या पलीकडचा आहे आणि तिथे मात्र आधार आपल्याला सद्गुरूंचाच घ्यावा लागतो. याविषयीचा अतिशय छान पद्धतीने तू उहापोह केलास. खूपच छान तुझं चिंतन झालं. यानंतर आपल्या दोन्ही आचार्य या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील. मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी आम्हाला हे विषय आणखी समजावून सांगावेत. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांना साष्टांग नमस्कार करते. श्रीमद ग्रंथराज दासबोधाला साष्टांग नमस्कार करते. आपले सगळ्यांचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते. आदरणीय अलकाताईंनाही सादर नमस्कार करून चिंतनाला प्रारंभ करूया. खरं पाहिलं असता इतकं उत्कृष्ट चिंतन दोघांचंही झालेलं आहे. आमोदनी सूक्ष्म निरूपण या समासातले अत्यंत बारकावे सूक्ष्म पद्धतीने तुम्हाला सांगितलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्या सूक्ष्म निरूपणाचा सूक्ष्म अभ्यास करून सूक्ष्म पद्धतीने तो मांडणं हे जे काही आहे हे सगळं आमोदला खूप छान पद्धतीने साधलेलं आहे. आणि म्हणून आता काही हरकत नाही की बुवा सातत्याने आमोद अत्यंत विचारपूर्वक आणि अत्यंत सखोल अभ्यास करून चिंतन मांडत आलेलं आहे आणि म्हणून त्याचं अभिनंदन करते. प्रियंकाने सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने विमल ब्रह्म निरूपण याचाही आढावा जो काही आहे तो आढावा अतिशय छान पद्धतीने घेतलेला आहे. खरं फारसं बोलण्याचं काही काम राहिलेलं नाही आहे, पण तरी सुद्धा एक फॉर्मॅलिटी या दृष्टिकोनातून थोडंसं चिंतन प्रकट करण्याचा प्रयत्न करते की सूक्ष्म निरूपण या समासामध्ये जे जे काही सूक्ष्म आहे त्या सूक्ष्माच्याही अत्यंत पलीकडे असणारं असं जे काही तत्व आहे ते तत्व म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म नावाचं तत्व आणि त्या ब्रह्माला आपल्याला गवसणी घालायची आणि तो खरा देव आहे. आतापर्यंत झालेल्या सगळ्या दासबोधाच्या अनेक समासातून समर्थांनी पुन्हा पुन्हा हा विचार जो काही आहे तो विचार आपल्या समोर आपल्याला दिलेला आहे, आपल्या समोर मांडलेला आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आता जर का आपल्याला फक्त नेमकेपणाने त्यातलं जर काही पाहायचं असेल तर थोडक्यात म्हणजे की खरा देव कोणता आहे, ते खरा देव म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्म नावाचं तत्व किंवा आत्मा नावाचं तत्व हा खरा देव आहे आणि तो देव आम्हाला भेटावा याचा अर्थ नित्य प्राप्ताची प्राप्ती आम्हाला व्हावी हे डॉक्टर काकांचे शब्द आहेत. वास्तविक पाहता तो कोणाला प्राप्त नाही असं नाहीच आहे, तो सगळ्यांना प्राप्त आहे, पण जणू काही आम्हाला त्याचा काय झालेला आहे अप्राप्त झाल्यासारखा तो झालेला आहे. मग त्याला प्राप्त कशाने करून घेता येईल तर सूक्ष्म विचारानेच त्याला काय करता येईल तर प्राप्त करून घेता येईल. आणि म्हणून या सूक्ष्म निरूपण या समासामध्ये की ते ब्रह्म नावाचं तत्व किती सूक्ष्म आहे तर त्या संदर्भामध्ये ते होऊनच आपल्याला त्याचा काय घ्यायचा आहे अनुभव घ्यायचा आहे. आणि म्हणून सातत्याने जे जे आमच्या अंतःकरणाला वाटे गमे भासे दिसे असं जे जे काही आहे ना तर ते सगळं मायेच्या प्रांतातलं आहे. जे जे काही मला वाटतंय, जे जे मला भासतंय, जे जे मला दिसतंय, जे जे त्या ठिकाणी माझ्या मनाच्या काय कक्षेमध्ये येत आहे, बुद्धीच्या कक्षेमध्ये येत आहे, ते सगळंच्या सगळं मायेच्या प्रांतातलं आहे. आणि म्हणून त्या मायेच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे की जे अत्यंत आकाशापेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या आकाशापेक्षा सूक्ष्म असल्यामुळे वास्तविक पाहतात जसं आपल्याला हे किती छान पटतं हो की आकाश आमच्या सगळी दूर आहे आणि मग आकाश जर आमच्या सगळी दूर आहे हे आम्ही पाहतो की जिकडे आम्ही तोंड केलं तिकडे आम्हाला ते दिसतं. हा सगळा विमल ब्रह्म निरूपणामध्ये सगळा तो भाग आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे जर का आम्हाला पटतं तर मग आकाश जर सगळी दूर आहे तर सगळी दूर मग हा भगवंत आहे, हा देव आहे हे आम्हाला का पटत नाही आणि का आम्ही प्रत्येकामधला मग बघू शकत नाही. मग म्हणजे देव प्रत्येकामधला पाहणं स्वतः मधला पाहणं जे काही आहे ते आम्हाला का होऊ शकत नाही, का जमू शकत नाही असं याचं कारण असं आहे की आमची दृष्टी जी काही आहे ती अत्यंत वरवरची दृष्टी आहे.
आम्ही रूपाकडे पाहतो, आम्ही गुणांकडे पाहतो, आम्ही स्वभावाकडे पाहतो, रंगरूपाकडे आम्ही पाहतो. आणि जोपर्यंत आम्ही त्या अशा पद्धतीने गुण, स्वभाव, रंग, रूप अशा पद्धतीने पाहत राहू, तोपर्यंत आम्हाला खरं अंतर्मुखता येणार नाही. आणि जेवढी जेवढी अंतर्मुखता येत जाईल तेवढं तेवढं मग त्या विमल ब्रह्म असलेल्याचं काय येईल आम्हाला, तर निदान सुरुवातीला अंदाज तरी तो यायला पाहिजे. आणि म्हणून कुठेही गेलं तरी जसा आकाश आहेच आहे, तरी कुठेही गेलं तरी देव जो काही आहे तो अगदी माझ्याजवळ आहेच आहे. हा एक तर बुद्धीचा निश्चय पक्का आपला झालेला असला पाहिजे. आणि तसा जेव्हा बुद्धीचा, कारण माऊलींनी सुद्धा म्हटलंय बुद्धी निश्चय आत्मज्ञान. जोपर्यंत बुद्धीचा निश्चयच होत नाही पक्का, तोपर्यंत आत्मज्ञान होणं जे काही आहे, म्हणजे अनुभवाला येणं जे काही आहे, ते शक्य नाहीये. आणि म्हणून आधी बुद्धीचा निश्चय जो काही आहे, तो बुद्धीचा निश्चय की नाही देव अत्यंत माझ्या जवळ आहे, सगळं दूर आहे, सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे, सर्वत्र तो दडलेला आहे. आणि तो पुन्हा समप्रमाणात आहे. म्हणजे मुंगीमध्ये जास्त आहे आणि आपल्या मुंगीमध्ये कमी आहे आणि हत्तीमध्ये जास्त आहे असं वगैरे काही नाही. तर तो जेवढा मुंगीमध्ये आहे तेवढाच तो एखाद्या हत्तीमध्ये आहे, जेवढा तो चांडाळामध्ये आहे तेवढ्याच एखाद्या सज्जन माणसामध्ये देखील आहे. अशा पद्धतीने हा सगळा विचार आमच्या अंतःकरणात आधी नीटपणे आणि व्यवस्थितरित्या पक्क्या निश्चयाने तो मांडला गेला पाहिजे. आणि असा जेव्हा तो पक्क्या निश्चयाने बांधला जाईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मंदाताईंचा दृष्टांत आहे. मागे सुद्धा एकदा बोलता बोलता मी या संदर्भात बोललेले आहे. आणि म्हणून जसं तुकाराम महाराज म्हणतात, देव पाहाया गेलो तर देवची होऊन ठेलो, अगदी तशाच प्रमाणे मंदाताईंनी तो कैरीचा दृष्टांत दिलेला आहे. की त्या कैरी म्हणाली की मला एकदा आंबा पाहायचा आहे, आंब्याचं किती कौतुक चाललेलं असतं. आणि म्हणून त्या कैरीला त्या माळ्याने काय केलं की तिला सांगितलं की आता बाई ग, आता ना तुला मी एकांतामध्ये त्या ठिकाणी खाली वर गवताची काय पेंडी टाकून तुला मी त्याच्यामध्ये दडवून ठेवतो. आणि तू आता अजिबात डोकं वर काढू नकोस, आणि डोकं वर न काढता तू सतत आंब्याचं चिंतन करायला लाग. आणि जसे जसे तू आंब्याचं चिंतन करशील तसं तसं मग तुला काय, तर ती मग कैरी म्हणायला लागली की आंबा पाहायला गेली आणि आंबाच होऊन ठेली. अतिशय सुंदर असा दृष्टांत तुम्हा आम्हाला पटण्यासारखा. आणि म्हणून सातत्याने आत्मचिंतन करणं जे काही आहे ते आत्मचिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हे आत्मचिंतनाची सवय स्वतःला, मग त्याला निधिध्यासन म्हणा, त्याला भक्तीच्या संदर्भात अनुसंधान म्हणा, आणि वेदांताच्या संदर्भात ज्याला निधिध्यासन म्हटलं जातं, तर अशा पद्धतीने जेव्हा आम्ही काय करू तर निधिध्यासन करू, किंवा तोच ध्यास आम्हाला लागेल, अखंड आमच्या अंतःकरणामध्ये तेच काय सातत्याने चिंतन सुरू राहील, तेव्हा खऱ्या अर्थाने मग ते आत्मज्ञान आम्हाला व्हायला फारसं वेळ लागणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून प्रियंकाने सुद्धा विमल ब्रह्म निरूपण या समासातला खूप छान पद्धतीने आढावा घेतलेला आहे. आता फक्त एक थोडासा उल्लेख करते. आणि तो उल्लेख म्हणजे या ठिकाणी 15व्या ओवीमध्ये त्यांनी म्हटलंय की परब्रह्म पाऊसे भिजेना अथवा चिखलाने भरेना, पुरामध्ये परी वाहेना पुरा समागमे. हे परब्रह्म कसं आहे, तर त्या ठिकाणी ते पावसाने भिजत नाही, ते चिखलाने लिडबडत नाही, पुरामध्ये ते वाहून जात नाही, वाऱ्याने ते वाळत नाही. मला इथे पुन्हा गीतेच्या अच्छेद्योयम दाह्योयम क्लेद्योयम वगैरे या सगळ्या श्लोकाची जी काही आहे ती आठवण झालेली आहे. आणि म्हणजेच काय, तर हे परब्रह्म या सगळ्यापासून अत्यंत वेगळं आहे. आमच्या सुद्धा अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी सातत्याने काय होत असतं, तर आमच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीने विचारांचं वादळ उठत असतं. पण त्या विचारांच्या वादळाने ते परब्रह्म म्हणजे आतलं आत्मतत्व जे आहे त्या विचारांच्या वादळाने अजिबात सुद्धा हलत नाही, डोलत नाही, काही सुद्धा त्याच्यावरती त्याचा काय होत नाही, तर परिणाम होत नाही. ते अत्यंत स्थिर जसं तसं राहतं. किंवा आमच्या अंतःकरणामध्ये द्वेषाने, मत्सराने ते आमचं काय, ते अंतःकरण जळत असतं. आता अंतःकरण जळत असतं, पण मी जळत असतो का? वास्तविक पाहता हे विकार जसे जसे कमी होतील तसं तसंच त्याचा काय येईल, त्या अनुभव येईल. पण असा सुद्धा विचार आपल्याला या दृष्टिकोनातून की द्वेषाने माणूस किंवा मत्सराने त्याचं अंतःकरण काय होत असतं, तर जळत असतं.
पण वास्तविक पाहता मी जळतो असा मी त्याच्यावरती काय आरोप करतो. मी वास्तविक आत्मस्वरूप असताना, मी त्याच्यापासून वेगळा असताना मी मात्र त्या अंतःकरणाशी एकरूप होते आणि एकरूप होऊन मी स्वतःला काय म्हणायला लागते की मी जळतोय, मी द्वेषाने जळतोय, मी क्रोधाने पेटलेला आहे. आता त्या ठिकाणी वास्तविक क्रोधाने कोण पेटलेलं असतं? क्रोधाने पेटलेला अंतःकरण असतं किंवा मन असतं. काय पण त्या ठिकाणी त्या स्वतःवर आपण काय आरोप करतो? मी आत्मा असताना, मी मन, बुद्धी, चित्त, अहंकार काहीही नसताना मी स्वतःवरती आरोप करून घेतो आणि तो आरोप मी स्वतःवरती लादून घेतो आणि मग मी काय म्हणायला लागतो? मी पेटलो होतो, मी क्रोधिष्ठ झाले होतो, मी जळत होतो किंवा मी विचारांचं वादळ मला त्रास द्यायला लागलं. आता वास्तविक पाहता या सगळ्यांपासून आत्मतत्व जे आहे ते केवळ अलिप्त आहे, असंग आहे. पण असा आणि असं असंग असलेला आत्मा मी आहे याचा जेव्हा सातत्याने आपण विचार करू, तेव्हा हे सगळे वरवर उठणारे जे तरंग आहेत, ते वरवर उठणारे तरंग हळूहळू उठता ते विकारत पूर्णपणे नाहीसे होऊनच जातील. पण तरंग उठला तरी त्या तरंगाची लाट न होऊ देणं, हे जे काही काकांचं सातत्याने सांगणं आहे, ते सांगणं आपण अंतःकरणात दृढ धरून ठेवूया. कारण भगवंत नेमका कसा आहे तर त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. की जे काय त्यांनी गेले भावा भाव विरोनिया, भाव आणि अभाव म्हणजे भाव म्हणजे असणे आणि अभाव म्हणजे नसणे. आता गेले भावाभाव, तो परमात्मा कसा आहे, तो आत्मा कसा आहे, ते परब्रह्म कसं आहे, तर तिथे भाव पण नाही म्हणजे असणेपणा पण नाही आणि तिथे अभाव म्हणजे नसणेपणा पण नाही. या दोन्हींच्याही पलीकडे असणारं असं ते तत्व आहे, ज्याला ज्ञानेश्वर माऊलींनी जाणीव नेणीव भगवंती नाही. आणि म्हणून जाणीव नेणीव, जाणीव म्हणजे पुन्हा ज्ञान म्हणजे शब्दरूपाने असलेलं ज्ञान पण तिथे नाही आणि नेणीव म्हणजे काही जाणत नाही, अज्ञान जे काही आहे ते पण तिथे नाही. असं जाणीव नेणीवच्या पलीकडे असलेला असं ते आत्मतत्व आहे, असं ते परब्रह्म तत्व आहे आणि असं ते तत्व मी आहे. हा सातत्याने काय असला पाहिजे. डॉक्टर काका दुसरा तिसरा कुठला आग्रह करत नाही, पण ते तत्व मी आहे इथपर्यंत आपल्याला जाऊन पोचायचं असल्यामुळे त्याच्याच अखंड अनुसंधानात राहणं, हे आपण सगळं काही त्याचं वर्णन करतो, पण ते तत्व मी आहे हे मात्र आपण काय आतल्या आत घोकायला त्या ठिकाणी विसरून जातो. आणि म्हणून सातत्याने घोकता घोकता चिंतन करता करता चिंतने चिंतने तद्रुपता असं आपल्याला शास्त्र सांगतं. आणि म्हणून अशा प्रकारचं हे चिंतन समर्थांनी आपल्याला करायला शिकवलेलं आहे. आणि खरोखर या शेवटच्या ज्या काही 10 ओव्या सातत्याने वाचल्या जातात की झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले. स्वतः समर्थांनी या ओव्यांपासून स्वतःचा अनुभव काय केलेला आहे तर ग्रंथित केलेला आहे. तुम्हाला आम्हाला सुद्धा आता माझ्या जीवनाचं सार्थक झालं, आता मला काहीही मिळवायचं राहिलेलं नाही आहे, अशा पद्धतीने आतल्या आत अखंड समाधानाची स्थिती प्राप्त करून घ्यायची आहे. पण जोपर्यंत या निर्गुण आणि निश्चळ असलेल्या परब्रह्माशी आम्ही एकरूप होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीने आम्हाला आमचं अंतःकरण ग्वाही देणार नाही की अरे बाबा खरं पाहिलं असता माझ्याही जीवनाचं काय झालेलं आहे, सार्थक झालेलं आहे. एखाद्या ध्येयापर्यंत जाऊन पोचल्यानंतर आम्हाला पुन्हा मग त्या साधनांची गरज उरत नाही. म्हणजेच काय तर समजा मला मुंबईला जायचं आहे आणि मुंबईला मी एकदा जाऊन पोचली की मी ती गाडी जशी टाकून देते, म्हणजे त्या गाडीचा त्या ठिकाणी काय करते तर त्याग करते, म्हणजे त्या साधनाचा मी त्याग केलेला आहे. अगदी तशा पद्धतीने तशा प्रकारची अवस्था जी काही आहे, स्थिती जी काही आहे, ती मला साध्य झाली पाहिजे. आणि मला सुद्धा केव्हा ना केव्हा तरी माझ्या जीवनामध्ये सुद्धा मला असं वाटलं पाहिजे की माझ्या या जीवनात माझं येण्याचं सार्थक झालेलं आहे, माझा संसार सफळ झालेला, आता मला काहीही मिळवायचं नाही. मग अखंड समाधानाची स्थिती जी काही आहे ती जी संतांना सद्गुरूंना प्राप्त झालेली आहे, तशा प्रकारची सद्गुरूंना. आणि म्हणून या ज्या काही ओव्या आहेत याला चिंचोळकर, सुनील दादा चिंचोळकर असं म्हणायचे की या ओव्या म्हणजे काय आहेत तर हे या ग्रंथाचं पसायदान आहे असं ते म्हणायचे की या ग्रंथाचं हे पसायदान आहे आणि म्हणून हे पसायदान सगळ्यात शेवटी म्हणायचं.
आणि या पसायदानामध्ये त्या ठिकाणी पहिल्या 3-4 ओव्या ज्या काही आहेत, त्या पहिल्या 3-4 ओव्या की तशा प्रकारची स्थिती मला प्राप्त झाली आहे का? आणि नसेल झाली, तर मग त्या ठिकाणी मग पुढच्या ज्या काही पुन्हा ओव्या सांगितलेल्या आहेत, की मला मग पुन्हा-पुन्हा त्याचं काय करावं लागेल, तर पुन्हा 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. पुन्हा-पुन्हा मला त्याचं जर मला तशा प्रकारची अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे, ती मला झालेली नाही, तर मला पुन्हा मग दासबोध वाचला पाहिजे, पुन्हा त्याचं श्रवण केलं पाहिजे, पुन्हा-पुन्हा त्याचं मनन केलं पाहिजे आणि मनन करता सावकाश पद्धतीने सातत्याने विवरण करता आणि मग या ग्रंथाची स्तुती करण्याचं सुद्धा काही कारण नाही. सगळं जे काही करणं आहे ते परमेश्वराचं आहे. परमेश्वराच्या कृपेने ते काही सगळं साध्य होणार आहे आणि अशी परमेश्वराची कृपा, अशी सद्गुरूंची कृपा तुमच्या आमच्यावरती हो, अशा प्रकारची प्रार्थना मी समर्थांनाही करते आणि आपले डॉक्टर काकांनाही अशा प्रकारची प्रार्थना करते आणि त्या स्थितीला तुम्हा आम्हाला त्यांनी घेऊन जावं आणि आम्ही सुद्धा तशा पद्धतीने सातत्याने सकळ करणे जगदीशाचे हे सातत्याने लक्षात ठेवूया आणि त्या दृष्टिकोनातून सातत्याने चिंतन करण्याचा प्रयत्न करूया आणि त्या स्थितीला आपण जाऊन पोचूया अशा पद्धतीने समर्थांना मागणं मागते आणि झालेलं चिंतन समर्थ चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय उत्कृष्ट असं आतापर्यंतच्या सगळ्याच अभ्यासार्थींनी साधकांनी उत्कृष्ट चिंतन जे काही आहे ते त्यांच्या परीने अतिशय मांडलेलं आहे आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा पुन्हा अभिनंदन देते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद माधुरीताई. समर्थांनी मगाशी प्रियांका म्हणाली तसं देहबुद्धीतून आत्मबुद्धी पर्यंत आपल्याला या संबंध दासबोधाच्या वाटचालीत जो हे प्रवासात त्यांनी आपल्याला शिकवण तर दिलेली आहे आणि त्या आत्मतत्वाचा विचार करता करता तो मी आहे या विचारापर्यंत आपला बुद्धिनिश्चय होण्यासाठी तुम्ही जो त्यासाठीचा विचार करताना कैरी आणि आंब्याचा जो दृष्टांत दिला तो अतिशय सुंदर दृष्टांत होता. आपण अनेक वेळा आपण दोघी अनेक बारकावे सांगत असतात. या सगळ्या याचा या बुद्धिनिश्चय होण्यासाठीच्या मार्गात आम्हाला खूप मदतच होत असते. आणि शेवटच्या ज्या ओव्यांना सुनील दादा चिंचोळकरांनी जी पसायदानाची उपमा दिली आहे ती अतिशय सुंदर उपमा आहे. आणि त्यातून जे तुम्ही नंतर सांगितलं की आपण स्वतःला शोधून बघायचं आहे यातून आणि मग पुन्हा पुन्हा आपण कुठे कमी पडतो याचा स्वतःचा शोध घेऊन पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि ती साधना आपण सतत चालू ठेवली पाहिजे. खूप धन्यवाद माधुरीताई. मी आता अलकाताईंना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या चरणी आणि परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग वंदन. माधुरीताईंना नमस्कार करते. सगळ्यांना जेवढे म्हणून अभ्यासार्थ आहेत त्या सगळ्यांना नमस्कार करते. खरंच बोलण्यासारखं काही नाही आहे. शेवटचं आहे. गेल्या 2 वेळेला मी नव्हते तेव्हा 2 ह्याचे जे भाग माझे राहिलेत ते दोन्ही मी टाकते, पण 2 दिवस मला द्या कारण कालच आलेले आहेत आणि ते 2 दिवसात मी टाकते एवढं आश्वासन देते. त्याच्याबद्दल क्षमाही मागते आणि आजचं जे चिंतन आहे ते करते. अमोलचा अभ्यास अत्यंत सूक्ष्म आहे, त्यामुळे कठोपनिषद, माऊलींचे ओव्या आणि त्याचबरोबर त्याचं सूक्ष्म बुद्धी यामुळे अतिशय सुंदर विचार त्याने मांडले. त्यामुळे त्याच्याविषयी काही बोलायचं नाही. प्रियांकाही उत्कृष्ट बोलली. त्यामुळे विलक्षण दोघांचाही अभ्यास अत्यंत सुंदर आहे कारण शास्त्र ग्रंथांचा अधिष्ठान दोघांनाही आहे. त्यामुळे दोघांचंही चिंतन अतिशय सुंदर. माधुरीताईने खूप चांगलं सांगितलं कारण परमपूज्य डॉक्टर काकांचा जो भर आहे साधनेवरती तोच सांगितला. आत्ताच मला जवळजवळ 10 वाजून 9 मिनिटं झालेले दिसत आहेत. 1-2-3 मिनिटामध्ये मी फक्त एक काय समर्थांचा ह्यात कोणता दृष्टिकोन आहे तेवढा मी फक्त सूक्ष्म निरूपणामध्ये समर्थ जे सुरू करतात आपल्याला की आपल्याला सूक्ष्मबुद्धी नाही सर्वसामान्य जीवन आहोत म्हणून मृत्तिका पूजन आहे, तिथून देव आहे, तिथून नाना शरीर आहे म्हणजे अवतार आहेत आणि मग ब्रह्म म्हणजे जे 4 देव आहेत चत्वार देव निरूपण तिथून समर्थ सुरुवात करतात आणि ती पूजा जी काय तुम्ही आम्ही करतो ह्या 4 देवतातून हळूहळू समर्थ पुढे नेत आहेत. इथे आपण का अडकलेलो आहोत कारण
जसं तुकोबाराय म्हणतात, देव गेले भोळ्यावारी, परमार्थाची झाली चोरी. तोच समर्थ तिथे विचार 11व्या ओलिमीमध्ये म्हणतात, म्हणून जितका काही भोळा भाव, तितका अज्ञानाचा स्वभाव. हे जे काही सगळे टप्पे आहेत, हे कुठेतरी आपण याच्यामध्ये आहोत. असं काही करू नका. तेव्हा नेमकेपणाने तुम्हाला जे करायचंय, ते माया सोडा, म्हणजे यदृष्टम तद नष्टम. विकार जे जे आहेत, ही सगळी माया आहे जाचणारी. ती सगळी सोडा सांगितलेलं आहे. त्याच्याशिवाय खरं समाधान लाभणार नाही. आणि हे सांगताना अध्यात्मश्रवण करावे सांगितलंय. पण ते कसं करावं? फार यातले संबंध समासातली सगळ्यात महत्वाची ओवी किती सुंदर आहे, ती म्हणजे 19वी. सूत गुंतले ते उकलावावे, पैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे. 14 तत्व कोणती आहेत? खूप छान अं, त्याचं निरूपण जे काही आहे त्याचं सगळा विश्लेषण आमोदने केलेलं आहे. पण हे 14 तत्व ओलांडून जायचंय तर गुंतलेलं सूत, म्हणजे जान्हवं एखाद्या वेळेला गुंतलेलं असतं, ते गुरुजी कसं हळू-हळू, हळूहळू सोडवतात, तसं साधनेला बसल्यानंतर, साधनेला बसल्यानंतर, एकांतामध्ये कधीतरी डोळे मिटल्यानंतर आपल्या 14 सगळ्या गुंतलेल्या सुतातून आपल्याला मूळ तत्वाकडे जायचंय आणि हळूहळू आपली सोडवणूक करून घ्यायची. पण ही करताना काय लक्षात ठेवायचंय? समर्थ 23व्या ओळीमध्ये शेवटच्या 2 चरणामध्ये सांगतात. समर्थांचे शब्द अत्यंत सुंदर आहेत. ते म्हणजे चैतन्य स्वरूप, जडचेतवी, जडाला प्रकाशित करणारं जे चैतन्य रूप आहे, ते मी आहे आणि ते शरीरी आहे, शरीर नाही. म्हणजे मी शरीर नाही, शरीरी आहे. मी देह नाही, देही आहे. मी क्षेत्र नाही, क्षेत्रज्ञ. हा विचार समर्थ इतका सुंदर सांगतायत. अगदी म्हणजे मूळमाया संकल्प स्वरूप. हे सांगताना चैतन्य रूप तेही शरीरी आहे. मग शरीरी आणि चैतन्य रूप. मग आपलं स्वतःचं मूळ स्वरूप आहे. तिथेच जरी आपण निवांत शांत राहिलो, तरी सुद्धा ते आपलं स्वरूप जेव्हा पिंड पडणार आहे, तेव्हा तेवढाच भाग आपला राहणार आहे. कारण तो दृढनिश्चय होईल आणि दृढनिश्चय जर सातत्याने आपला टिकला, जसं आता शेवटी प्रियंकांनी सांगितलं, दृढ, अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय. आपण फक्त जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा ते म्हणतो. पण अखंड त्याचं जर भान असेल, तर मात्र जे शाश्वत आहे ते दृढ धरलं, तर आपल्याला काय आहे, तर ह्यातून सुटका आहे सांगितलंय. आणि त्यानंतर विमल ब्रह्म खूप छान, हिने त्याचा विचार खूप छान सांगितला. विशेषत्वाने मल संपूर्णता निघून गेल्यानंतर पूर्ण ब्रह्म म्हणजे काय आहे? मग देश परिच्छिन्न नाही, काल परिच्छिन्न नाही, वस्तू परिच्छिन्न नाही. त्या सगळ्याचा विचार केला आणि मग त्याचं प्रात्यक्षिक काय आहे ते सुंदर सांगितलं, की दुसऱ्यांना सुख झाल्यानंतर सुद्धा मला सुख होतं. याचा अर्थ तिकडचा आनंद, तो आनंद सुद्धा आपण आपल्यावरती आरोपित करतो. हा सूक्ष्मत्वाचा विचार जो खूप आहे तो फारच छान सांगितला. हे सगळं सांगताना समर्थांचा ग्रंथ आहे. आपल्याला खूप सुंदर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. हे सगळं करताना लक्षात येईल, की समर्थांना आपल्याला कुठे घेऊन जायचंय. एक तर निर्गुण ब्रह्मामध्ये घेऊन जायचंय, म्हणजेच आपल्याला त्यांना कुठेही प्रपंच सोडायचा नाही, काही नाही. जीवनमुक्त स्थितीमध्ये नेणं आहे. आणि जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाल्यानंतर कसं जीवन जगता येतं, याचा एक उत्तम वस्तुपाठ समर्थ विमल ब्रह्मनिरूपणेमध्ये देतात, की जिकडे बघाल तिकडे तत्वाचं दर्शन आहे. मग कुठेही गेलं तरी जसं आकाश आहे तसं ते तत्व तिथे आहे. ही जी अंतरंगाची सगळी आपल्या विचारांच्या चिंतनाने होणारं काय काय परिवर्तन आहे, हा सगळा विचार समर्थ देतात. काय हा विलक्षण ग्रंथ आहे. खूप छान ग्रंथाचं स्तवन करू नये असं वगैरे समर्थ म्हणतात. पण लक्षात येईल इतके ग्रंथ आहेत. अनेक संतांचे आहेत, पण ग्रंथराज ही पदवी फक्त केवळ दासबोधाला. तो खरोखर ग्रंथराज आहे. कारण साधना सांगतो आणि साध्य होता साधनाचा ठाव नाही, हे पण ठामपणाने सांगणारे समर्थ आहे. हे सगळं सांगताना मग मला जगताचं दर्शन कसं होणार आहे? हे मात्र सांगताना समर्थ इतके नेमकेपणाने सांगतायत, की स्वप्नी जे जे देखिले, स्वप्नातलं बघितल्यानंतर जागृतामध्ये आल्यानंतर जसं सगळं उडून जातं, तसं संपूर्ण दासबोध वाचल्यानंतर आपलं संपूर्ण जीवन जे आहे, ते एक दीर्घ स्वप्न आहे. ते अभावात्मक म्हणजे भासात्मक आहे. चिद्भास चिद जे ज्याला चित्त आभासच आहे तिथे. तिथे सत्यत्वाने काहीच नाही. अजातवाद आहे, पण त्या अजातवादामध्ये भासमय आहे आणि म्हणून खरी जागृती जेव्हा येईल, तेव्हा दीर्घ स्वप्न
म्हणजे आपलं जीवन जे आहे ते तिथे विरूनच जाणार आहे. म्हणून आता अनिर्वाच्य झाले, बोलता नाही. आता जी परिस्थिती आहे त्याच्याविषयी बोलता येणार आहे का? नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा असं. आता त्याविषयी काही बोलणंच नाही. मग शेवटची जी 10 ओव्या आहेत, की ज्याला आपण सांप्रदायिक अ, सतत वाचलं पाहिजे म्हणतो. कारण का तर आपलं ध्येय समोर असलं पाहिजे. आणि मग अशी स्थिती आपल्याला प्राप्त झालेली आहे का? मग ज्यावेळेला खरा विवेक येईल, तेव्हा जन्ममृत्यू ही कल्पनाच आपल्या अंतःकरणातून निघून जाईल, की मला जन्म नाही आणि मला मृत्यू नाही. तो असेल कोणाला तर तो देहाला आहे. इतकं अलिप्तपणे आपल्याला आपल्या देहाकडे बघता येईल. आणि हे सगळं करताना मग अभ्यास कसा करायला पाहिजे? काय-काय कशाने होतंय? समर्थांनी सांगितलं आणि मग सगळ्यात पुन्हा समर्थ शेवटी आपल्याला काय सांगतायत, की अ, सगळ्या देहाचा झाडा करणं, याचा अर्थ सगळी तत्व हळू-हळू विचाराने बाजूला करा. आता तत्वांचा समुदायच विचाराने उडवून दिला, तर त्यातलं कोणतं मी काहीच नाहीये. मग सगळं मी आहे. जे माझं आहे, ते मीपेक्षा वेगळं आहे. मग आता तत्वांचा जेव्हा झाडा करू, तेव्हा ते सगळं माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी, माझे काय सगळं जे आहे ते सगळं निघून गेल्यानंतर इथे आपलं म्हणण्यासारखं कोणी नाहीच. केवळ एक शुद्ध तत्व, ज्याला आपण म्हणतो की अहम, अहम. बस ती जाणीव जी शुद्ध आहे ती मी आहे. हे पुन्हा आपल्याला विचारांच्या साहाय्याने जायचं आहे. कारण परमार्थातलं विचार आहे साधन. प्रियंकांनी त्याचा खूप छान उल्लेख केला. आणि पुढे समर्थ अतिशय पुन्हा आपल्याला सांगतायत, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. ह्या ईश्वराने विश्वाची निर्मिती एकोम बहुश्याम, मग त्या पूर्णातून, मग त्रिगुणातून, मग आकाशात आकाशात वायु वायुत तेजा अशी जरी अनुक्रमे एकातून एकातून एक केली, तशी त्याच क्रमाने उलटी होणार आहे. आणि अनुक्रमे हे सकळ केलेलं आहे आणि जे अनुक्रमाने केलेलं आहे ते त्या अनुक्रमाने जाणार आहे. आणि त्यामुळे इथे कुठेही भ्रमू नका. इथे भ्रमणे याचा अर्थ विपरीत ज्ञानामध्ये रमू नका. शुद्ध ज्ञान काय आहे? तेवढं शुद्ध ज्ञान हे सगळं जे झालेलं आहे, ते सगळ्या उलट क्रमाने सगळं जे आकाराला आले आहे, त्या प्रत्येक साकारतेच्या पाठीमागे निराकारता आहे. गुणाच्या पाठीमागे निर्गुण आहे. असं हळू विचार करून बस सगळं जसं ज्याच्यातून आहे त्याच्यातच लय होणार आहे. कारण पृथ्वी तत्वाचा लय जलामध्ये, जलाचा कशात होणार आहे तेजामध्ये, तेजाचा कशात होणार आहे वायूमध्ये, वायूचा आकाशामध्ये, आकाशाचा ब्रह्मतत्वामध्ये. असा सगळा लय विचारांनी आपणच आपला केला, की केवळ एक जगदीश्वरच शिल्लक राहणार आहे. आणि जगदीश्वर याचा अर्थ जे ईश्वरालाही असणारं अधिष्ठान तत्व तेच आहे आणि पर्यायाने ते आपणच आहोत. पण ते मीच आहे असं म्हणताना समर्थ म्हणते, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ. जगामध्ये जो ईश्वर आहे, व्यापकत्वाने ईक्षण करणारा जो आहे, ते आपल्याला सांगणारा कोण आहे? तर ईश्वर स्वरूपच आपल्याला जोपर्यंत अनुकूल होत नाही, तेच जेव्हा विशेषत्वाने सद्गुरू रूपाने आपल्या जीवनामध्ये येत नाही, तोपर्यंत तत्त्वमसीचा बोध आपल्याला होत नाही. आणि म्हणून ईश्वर स्वरूप म्हणजे कोण आहे? पत्तीस्थितीला प्रवेश प्रशासनाच्या पुढचा शेवटचा टप्पा प्रबोधन करणारे जे आहेत, त्यांच्याकडूनच आपल्याला हे सगळं समजून लागेल. आणि म्हणून संपूर्ण ग्रंथाचा आवाका साधन संपून जाणं ते भूषण आहे. जसं फळ एकदा पिकलं की पिकलिया फळं कडूपण गेले, शेंडापासून ते सुटून जातं. पिकलिया शेंड कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे, जे तुकोबराय म्हणतात, की सगळं साधनं सुटून जाणं, अंतरंगातून प्रपंचही सुटणं, अंतरंगातून साधनही सुटणं, सगळं सुटून जाऊन सहज अवस्था, उत्तमा सहज अवस्था. या उत्तमा सहज अवस्थेमध्ये जीवन आक्रमण करणं म्हणजेच जीवनमुक्त स्थितीमध्ये राहणं. जीवाने जीवनमुक्त स्थितीमध्ये राहिलं पाहिजे. अंतरंगातली सर्व ग्रंथी शिथिल झाल्या पाहिजेत, त्या सुटल्या पाहिजेत. त्यासाठी समर्थाने स्वतःचा अनुभव अतिशय सुंदर दिलाय. तोच अनुभव समर्थ द्यायला बसलेत. आपले श्री गुरु द्यायला बसलेत. त्यांच्या कृपेने तुम्हा आम्हा सर्वांना तो प्राप्त व्हावा. आपल्या ग्रंथी सुटाव्यात. मन मानत मानत घालावे मुळाकडे. मुळाकडे आपली वृत्ती अखंड तिथे राहावी. यासाठी त्यांनाच प्रार्थना करावी लागेल, त्यांनाच विनंती करावी लागेल.
आणि त्यांना प्रार्थना करणं, त्यांची विनंती करणं म्हणजेच त्यांची उपासना करणं आहे. वेगळं काही नाही आहे. प्रार्थना ही उपासना आहे, कारण ते उपास्य दैवत आहे आपलं. त्यामुळे त्याची ती प्राप्ती होईपर्यंत फलश्रुती नाही ना आपली. मग हा सगळा विषय समर्थ अनुभवाच्या पातळीतून आपल्याला तिथे नेतात शेवटच्या टप्प्यावरती आणि म्हणून जीवनमुक्त स्थिती जे संत आणि श्री गुरु आहेत, ते आपल्याला द्यायला बसलेत. समर्थ तेच द्यायला बसलेत. ते त्यांच्या कृपेने तुम्हा आम्हा सगळ्यांना प्राप्त व्हावं, अशी प्रार्थना त्या ठिकाणी करते आणि मी या ठिकाणी थांबते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद अलकाताई. सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही आणि शेवटी तेच आम्हा साधकांना साध्यापर्यंत नेऊ शकतात. आणि आपण आचार्य देखील हेच सातत्याने आम्हाला हा सगळा ग्रंथ समजावून सांगताना करत आहात. हे आम्हाला एक वेगळी दृष्टी आपल्या मार्गदर्शनामुळे मिळते. खरं म्हणजे आध्यात्मिक किंवा पारमार्थिक ग्रंथांकडे कसं बघावं ही दृष्टी या सगळ्या उपक्रमातून, या दासबोध चिंतनिकाच्या उपक्रमातून कळायला लागलाय. काही म्हणजे 2 वर्षापूर्वी, याच्यापूर्वी ग्रंथाकडे बघताना आणि आज बघताना निश्चित स्वतःतला हा बदल जाणवतो. आजची दृष्टी वेगळी आहे या ग्रंथांकडे बघण्याची. खूप खूप धन्यवाद. अ, तुमचे आभार मानणं ही औपचारिकताच आहे फक्त. कारण आभार मानूच शकत नाही. तुमचं ऋण कधीच फेडण्यासारखं नाहीये, फिटण्यासारखं नाहीये. पण सगळ्यांच्या वतीने आम्हाला एक अभ्यासाला, साधनेला दिशा प्राप्त करून दिलीत आपण. त्यासाठी मी सगळ्या 6 अध्यायींच्या वतीने मी आपले आभार मानते. आयोजक शमिकाताई, प्राजक्ता यांचेही खूप आभार, की त्यांनी हा उपक्रमच मुळात कोरोनाचे आभार मानले पाहिजे, की त्या निमित्ताने हा असा उपक्रम सुरुवात झाली आणि त्यात आम्हाला सगळ्यांना सामील करून घेतलं आणि ही संधी मिळाली आम्हाला. आणि म्हणजे मी विशेष करून आभार मानते, की मला सूत्रसंचालनाची ही संधी दिली आणि आपण दोन्ही आचार्यांनी आणि सगळ्या सहाध्यांनी सुद्धा मला अतिशय छान पद्धतीने सांभाळून घेतलं. खूप खूप आभार तुमचे सगळ्यांचे. आता या सगळ्या याच्यातनं शेवटी जे आपल्याला साध्य करायचं आहे, जे समर्थांना अपेक्षित आहे, की शब्दा वाचून कळले सारे शब्दाच्या पलीकडले, हा अनुभव आपल्यालाही यावा अशी समर्थचरणीच आपण प्रार्थना करूया आणि त्यांनाच असं साकडं घालूया, की आमच्यावरही असा अनुभव येऊ देत आम्हाला, की आम्हाला त्या तत्वाची गवसणी घालायचं बळ मिळू देत. आम्ही तिथपर्यंत पोहोचू. त्यासाठी आपले सद्गुरू आहेतच मार्गदर्शन करायला. आपले आचार्यही कायमच असतील याची खात्री आहे. पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांचेच. मी मृणालला विनंती करते, की तिने शेवटचा श्लोक घ्यावा. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया संमोह जो वाढला अज्ञानांध जनासी मुक्त करुनी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.